तर यावर आधारित आपला प्रश्न विचारतात. चर्चेतील व्यक्तिमत्व सुद्धा असेल तर लक्षात ठेवायचं हेच व्यक्ती आहेत जे चर्चेमध्ये असतात, वारंवार वृत्तपत्रामध्ये आपल्याला दिसतात. तर यावर आधारित आपल्याला महत्वाच्या नियुक्त्या, मग त्या केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील, असा सविस्तर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. खूप जास्त मोठा व्हिडिओ सुद्धा नाहीये, पण मॅक्सिमम जे घटनात्मक आणि वैधानिक पद आहे ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात ठेवायचं, विद्यार्थी मित्र नवीन असतील तर इथं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आगामी चालू घडामोडी किंवा इतर कोणते घटक असतील जीएस मधले ते सुद्धा आपण या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या नियुक्त्या 2024 आणि 25 असं करूया. काही ज्या त्या नियुक्त्या आहेत त्या 25 मधल्या अपडेटेड आहेत, पण अजून काही महत्वाच्या आहेत ज्या 24 पासून कंटिन्युअस आहेत. तर आपण दोन्ही गोष्टी करूया. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करायची आपल्या लेक्चरमध्ये. तर बघा, या प्रकारे आपण तयारी करत आहोत, म्हणजे परीक्षेला कसा प्रश्न विचारला जाईल आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात किंवा त्यावर आधारित आपल्याला थोडं स्पष्टीकरण सुद्धा बघायचं आहे. बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे 53वे सरन्यायाधीश आहेत. मग लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळा जोडाजोडवा असेल किंवा आता सध्याचे किंवा यापूर्वीचे सुद्धा असं सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर 53वे सरन्यायाधीश म्हणलं खूप चर्चेमध्ये होते. ते कोण आहेत? भूषण गवई आहेत का, सूर्यकांत आहेत, अरुण कुमार मिश्रा की सी रंगराव? आता लक्षात ठेवायचं, चर्चेमध्ये असणारे कोण आहेत सध्या, तर ते सूर्यकांत आहेत. ज्या ज्या ठिकाणी वाटेल व्हिडिओ थांबून सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर मांडू शकता, जेणेकरून तुमची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. आणि मी सुरुवातीला असं म्हणलं होतं की आपल्याला थोडं प्रश्न आणि उत्तरा सराव सुद्धा करणं गरजेचं आहे. याच प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता लक्षात ठेवायचं, हा 53वा आहे. 53वा हा एक संख्या आहे, आकडा आहे, तिथं सूर्यकांत लक्षात ठेवायचं. भूषण गवई 52वे. तर आपण थोडं काय स्पष्टीकरण बघूया. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल थोडक्यात, जन्म हिसारचा आहे, म्हणजे हरियाणा या राज्यामधील आहेत. आज सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या राज्यातील आहेत, तर हरियाणाचे आहेत. हरियाणाचे महाधिवक्ता होते 2000 ते 2004. आता बघा, चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा ही व्यक्ती येणार आहे, त्यामुळे वेगळं काय करायची गरज नाही. ठीक आहे. बऱ्याच वेळा मी सुद्धा पाहतो बाहेर की खूप जास्त 200 नियुक्त्या, 100 नियुक्त्या, काही करायची गरज नाही. जे महत्वाचे 20-25 नियुक्त्या आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. घाबरून सोडणारे लोक भरपूर आहेत, आपण घाबरायचं नाही. जे वैधानिक आहेत, घटनात्मक आहेत, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय जे आहे त्या ठिकाणचे मुख्य न्यायाधीश होते कोण? सूर्यकांत, जे सध्या आपले सरन्यायाधीश आहेत. कधी? 2018 ते 19. पुन्हा 19 पासून सर्वोच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश या पदावर रुजू झालेले आहेत. आणि त्यानंतर सध्या पाहायला गेलं तर 53वे सरन्यायाधीश म्हणून त्याची नियुक्ती झाली. म्हणजेच काय, 52वे कोण झालं, तर भूषण गवई झाले. 53वे सूर्यकांत झाले. 9 फेब्रुवारी 27 पर्यंत हे कार्यरत असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, आता इथं आपल्याला काय करायला लागेल, तुमचा बाकीचा अभ्यास पण करायचा. काय, तर सर्वोच्च न्यायालय कलम व्यवस्थित बघून घ्या. राज्यघटनेतलं सर्वात मोठं पद आहे संविधानामध्ये, म्हणजे आपल्या न्यायप्रणालीमधलं. मग ते कलम 124 असेल किंवा पहिले सरन्यायाधीश कोण आहेत मला कमेंटमध्ये टाका. पहिले सरन्यायाधीश कोण आहेत मला कमेंटमध्ये टाका. विद्यार्थी मित्र फक्त तेवढंच बघतात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कधीही, जेणेकरून काय होतं की बऱ्याचशा काही घडामोडी आहेत आपल्याला समजून येतं. आलं लक्षात? तर असा व्यवस्थित अभ्यास करत चला. 52वे कोण आहेत? भूषण गवई. 53वे कोण आहेत? सूर्यकांत. आलं लक्षात? एवढ्याच गोष्टी करायच्यात. म्हणजे ही व्यक्ती कुठली आहे? हरियाणा. मग 2-3 गोष्टी करा. सर्वात तरुण आहेत हरियाणाचे महाधिवक्ता. लक्षात ठेवायचं, वयाच्या जवळपास 38व्या वर्षी ते त्यावेळी हरियाणाचे महाधिवक्ता होते, सर्वात तरुण होते, त्यामुळे खूप जास्त महत्वाचं आहे. व्यक्ती सुद्धा बघून घ्या व्यवस्थित. आलं लक्षात? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सध्या भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे किंवा सध्या कोण आहे? आता ही व्यक्ती थोडा आधीपासून आहे, पण वारंवार चर्चेमध्ये असते. भारत सरकारचा सर्वोच्च मोठा जो कायदा अधिकारी आहे तो असो तुमचा महान्यायवादी. मित्रांनो, मला कमेंटमध्ये टाका की महान्यायवादीचं कलम कोणतं आहे राज्यघटनेमध्ये, जेणेकरून काय होईल, तुमचा सुद्धा जीएसचा अभ्यास होऊन जाईल, राज्यशास्त्रामधला संविधानाचा अभ्यास चांगला होऊन जाईल. ठीक आहे. आर व्यंकटरमानी आहेत का, के वेणुगोपाल आहेत, मुकुल रोहतगी आहेत की अरुण कुमार मिश्रा आहे? व्हिडिओ थांबवायचा, कमेंटमध्ये मला टाकून द्यायचं बरोबरचा पर्याय कोणता आहे, तर आर व्यंकटरमानी हे सध्याचे महान्यायवादी आहेत. मग लक्षात ठेवा, या पदाबद्दल थोडी माहिती घेऊया आपण की आर व्यंकटरमानी कोण आहेत, तर भारताचे सध्याचे महान्यायवादी आहेत. मित्रांनो, याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण AGI, म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया नियुक्ती 1 ऑक्टोबर 2022 रोजी झालेली आहे. 25 ला कार्यकाळ संपला. ओके, पण 25 रोजी त्याची पुनर्नियुक्ती झाली, म्हणजे हे अजून आता पुढे कार्यरत असणार आहे. एवढंच करायचंय. महान्यायवादीचं कुठल्या राज्याचं आहे किंवा कधी कधी कुठल्या सुप्रीम कोर्टमध्ये कुठले पद बसवलेले आहेत, काही करायची गरज. तसा तो काय महान्यायवादी ठीक आहे, तो घटनेमध्ये आहे, पण तुम्ही त्याच्यावरच इतिहास करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इतिहास करू शकता, या ठिकाणी जास्त गरज नाही.
बरं, निवड कोण करणार? सर्वोच्च व्यक्ती आहे, निवड कोण करणार? राष्ट्रपती करणार. राजीनामा कोणाला द्यायचा आहे? राष्ट्रपतीला द्यायचा आहे. मग या गोष्टी थोड्याशा लहान लहान गोष्टी करून घ्यायच्या. ठीक आहे, म्हणजे मगाशी म्हणलं मी की भरपूर काही नियुक्ती आहेत, पण कुठल्या वाचायच्या आणि कुठल्या वाचायच्या नाहीत हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, व्यंकटरमानी तर भारताचे महान्यायवादी AGI सध्या आहेत. ओके, नेक्स्ट, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून नुकतीच कुणी शपथ घेतलेली आहे? हा, आता ही व्यक्ती चर्चेमध्ये, कारण का आता मागे 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे, म्हणजे याच्यावर आधारित प्रश्न विचारणार. बरोबर, आता लक्षात ठेवायचं इथं आकडा महत्वाचा आहे. 15वे उपराष्ट्रपती, 11वी कोणी असेल, 26वी कोणी असेल, 36वी कोणी असेल, 49वी कोणी असेल, हे आकडे जास्त करा. कारण काय होतं, कधी कधी डिरेक्टली प्रश्न विचारतात की 14वे आणि 15वे. थोडक्यात मी सांगतो, हे व्यंकटरमानी सर होते जे भारताचे महान्यायवादी आहेत. यांच्यापूर्वी कोण होतं? यांच्यापूर्वी होतं के वेणुगोपाल. के वेणुगोपाल होतं. ठीक आहे, हे मला सांगायचं राहिलं, पण ठीक आहे. आता भारताचे 15वे उपराष्ट्रपती बघा, जगदीप धनखड आहेत? अजिबात नाही. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला तब्येतीच्या कारणामुळं, म्हणून काय झालं तर नवीन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लागली. बरोबर, हे तर येणारच नाही. बरं, आर व्यंकटरमानी आत्ताच पाहिलेलं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला इथेच कन्फ्यूज करतात. ओळखीचे पर्याय असतात, मग ते बाकीचे साईडला काढायचे ना, त्याला एलिमिनेशन टेक्निक वापरा, त्याला कॅन्सल करून टाका. बरोबर, आता CP राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी. हा, मग एवढं माहित आहे की CP राधाकृष्णन वर्सेस त्यांच्या विरोधात कोण होतं? इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी होते. हे पण न्यायमूर्ती आहेत, लक्षात ठेवायचं. पण जिंकलं कोण? उपराष्ट्रपती कोण झालं? शपथ कोण घेतली? CP राधाकृष्णन. बरं, यांच्या विरोधात हे उभे राहिलेले आहेत, हे हारले. बघा, म्हणजे एका प्रश्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मुद्दा ही सारखी का सांगतो? आपण जे वन लाईनर वाचतो, याचं उत्तर हे आहे, याचं उत्तर हे आहे, हे तुम्हाला कुठेही पुस्तकातनं वाचता येतं. पण जेव्हा असे पर्याय असतात, मग ते पर्याय काढायचं कसा, किंवा त्या पर्यायामध्ये अजून काय लॉजिक लावता येतं, 4 पैकी 2 पर्याय कसे उडवायचे, अशा बाकीच्या गोष्टी करणं गरजेचं. ठीक आहे, आता भारताचे 15वे उपराष्ट्रपती, 15वे असं लक्षात ठेवा, 15 राधा, CP राधाकृष्णन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. पूर्ण नाव आहे चंद्रपुरम म्हणजे C झालं, पोन्नुसामी म्हणजे P झालं, राधाकृष्णन. त्यांचं पूर्ण नाव आहे, साऊथचे आहेत, दक्षिण भारतातले आहेत, त्यामुळे अशी नाव असतात. जन्म 57चा आहे, तिरुप्पूर या ठिकाणी, तमिळनाडूचे आहेत. हा, हे विचारू शकतात की नुकतीच उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतलेले CP राधाकृष्णन कोणत्या राज्यातील आहेत? कोणतं राज्य आहे? तमिळनाडू. कारण काय होतं पर्यायामध्ये? आंध्र प्रदेश, कर्नाटक किंवा तेलंगणा. मग ही नाव असं वाटलं की हे साऊथच आहे, पण साऊथ मध्ये तर 4-5 राज्य आहेत. केरळ आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे. मग हे लक्षात ठेवा की ही कुठले आहेत? तमिळनाडूचे आहेत. बरोबर, 96 मध्ये तमिळनाडूचे भाजपा सचिव होते. म्हणजे बघा, यांची कारकीर्द थोडी लक्षात ठेवायची. 96 म्हणलं की तमिळनाडू भाजपाचे सचिव आहेत. त्यानंतर 2 वेळा लोकसभेचे खासदार सुद्धा आहेत. 2 वेळा लोकसभेचे खासदार आहेत, आणि टर्म जास्त मोठी नाहीये. लोकसभेचे खासदार 2 वेळा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 वेळा, 98, 99 वगैरे ह्या कालखंडातले आहेत. 2004 ते 7 तमिळनाडूमध्ये म्हणजे राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कधी? 4-7. 96ला काही आहेत? सचिव आहेत. 4-7ला काही आहेत? प्रदेशाध्यक्ष. 23 मध्ये झारखंड राज्याचे राज्यपाल होते. बघा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होण्याआधी कोणत्या राज्याचे होते? तर त्या झारखंडचे होते. हा, ठीक आहे, त्यांना बाकीचे 1-2 राज्य सुद्धा त्यांना अतिरिक्त कारभार दिला होता, पण महत्वाचं काय आहे? झारखंडचे होते. देन मला वाटतं 31 जुलै 24 रोजी याचे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. बरोबर, 12 सप्टेंबर हे भारताचे उपराष्ट्रपती या पदावर विराजमान झालेले आहेत. 12 सप्टेंबर महत्वाचं लक्षात ठेवा. त्यापूर्वी महाराष्ट्र, त्यापूर्वी झारखंड, त्यापूर्वी बीजेपीचे तर मोठी व्यक्ती आहेत, पण महत्वाचं बघा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष 4-7 मध्ये. आता मला सांगा, इथं मतदारसंघ पण आहे बघा, कोइंबतूर. हा सुद्धा प्रश्न विचारतील. ठीक आहे, देन टेबल टेनिस चे चॅम्पियन होते. क्रिकेट व ऍथलेटिक्स मध्ये त्यांना विशेष आवड आहे. मग त्याच्याबद्दल काही छंद वगैरे आवड, थोडंसं माहिती फक्त घ्या. ठीक आहे, पण हे जास्त महत्वाचं आहे. CP राधाकृष्णन 15वे उपराष्ट्रपती चर्चेतील व्यक्ती आहे. महत्वाच्या नियुक्त्या आणि व्यक्ती वेगळं करत बसू नका. आपल्याला येड्यात काढलं जातं. चर्चेतील व्यक्तिमत्व वेगळे कुठले? हेच सगळे चर्चेतील व्यक्तिमत्व आहेत. नवीन व्यक्ती, प्रमुख व्यक्ती, मोठ्या घटनात्मक पदाचा व्यक्ती असतो. ठीक आहे, त्यानंतर सध्या महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता क्रम बघा, जगदीप धनखड राजीनामा दिला उपराष्ट्रपती पदाचा, त्या जागेवर कोण आलं? CP राधाकृष्णन आले. पण CP राधाकृष्णन होते काय आधी? ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. बरोबर ना, 25 सप्टेंबरच्या 25 पर्यंत. आता मग ते जर उपराष्ट्रपती झाले असतील तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तर ब्लँक पद झालं, तिथं कोणच नाही आता सध्या.
आणि मग ज्यांच्याकडे अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार दिलेला आहे ती व्यक्ती कोण आहे? सी.पी. राधाकृष्ण असेल का? बघा हे असं येड्यात काढतात. ठीक आहे. बंडारू दत्तात्रय आहे का? नाव तर ऐकलेलं वाटत नाहीये. किशनराव शर्मा आहे का? नाही. बरोबरचा पर्याय आहे आचार्य देवव्रत. अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार आहे का? राज्यपाल एक्झॅक्टली नाही आहेत, अतिरिक्त कार्यभार आहेत. म्हणजे काय? हे आचार्य देवव्रत सर आहेत, ही जी व्यक्ती आहे हे ऑलरेडी एका राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त एक्स्ट्राचा कारभार कुठला दिलेला आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व्हा. लक्षात बघा, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त राज्यपाल अतिरिक्त आहेत कोण? आचार्य देवव्रत. सध्या गुजरातचे राज्यपाल म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. मग असे काही प्रश्न विचारतात, सध्या महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त राज्यपाल जे आहेत ते अजून कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? गुजरात आहे. नाव काय आहे? आचार्य देवव्रत. एवढंच करा 2 घडामोडी. कशाला जन्म आणि मृत्यू आणि हे इथं गरजच नाहीये. आलं का लक्षात? आपण सगळ्याच ठिकाणी नाव पाठ नाही करू शकत. म्हणजे आपण जे काय बाहेर बघतो, हा ह्याचं जन्मतारीख, हा कशानं वारला आणि कशानं काय झालं, म्हणजे मुळात काय लक्षात ठेवायचं ते पण माहिती पाहिजे. बरं, आपण एवढं पण आडा नाही की आपल्या पर्याय करता येत नाहीत. आपण तेवढं फार वाचन करत असतो. ठीक आहे. ओके. 16व्या वित्त आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? आता वित्त आयोग महत्वाचा आहे. आता वित्त आयोग मला कमेंटमध्ये सांगा कलम किती आहे. बरं, निवड कोण करतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लक्षात ठेवायचं, सुमन बेरी आहेत का? एन चंद्रशेखरन आहेत का? उर्जित पटेल आहेत का? तर अरविंद पनगारी आहेत का? सुमन बेरी नीती आयोग, एन चंद्रशेखरन टाटाचे चेअरमन आहेत. मुद्दाम पर्याय टाकतात, हे असले कन्फ्युज होतात. राम सुब्रमण्यम, व्ही नारायणन, व्ही सुब्रमण्यम गेलं सगळं, लक्षातच राहत नाही. त्यानंतर उर्जित पटेल आधी होते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, सध्या काहीच नाहीयेत, म्हणजे हे पण गेलं. राहिला पर्याय कोणता? अरविंद पनगारिया. आता अरविंद पनगारिया 16व्या वित्त आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. मग अध्यक्ष कोण असतात ते नेहमी लक्षात ठेवायचं. 16व्या वित्त आयोगाबद्दल थोडक्यात, हे आहेत अरविंद पनगारिया. पदसिद्ध अध्यक्ष असतात ते म्हणजे पंतप्रधान असतात, हे पहिला डोक्यात घ्यायचं. आणि कार्यकारी कोण असतात? तर ते उपाध्यक्ष असतात. म्हणजे मुळात हे पद काही आहे तर पंतप्रधान, लक्षात ठेवा पंतप्रधान. ओके, सॉरी, हे पदसिद्ध अध्यक्ष झालं. वित्त आयोगाचे उपाध्यक्ष नाही, तर अध्यक्षच करायला लागेल आपल्याला, कारण ते नीती आयोगाचे अध्यक्ष ते वेगळे असतात. ठीक आहे. पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष कोण आहेत? तर हीच व्यक्ती आहे. कोण? डॉक्टर अरविंद पनगारिया. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात ते पदसिद्ध कोण असतात? अध्यक्ष पंतप्रधान असतात, ते वेगळं. इथे लक्षात ठेवायचं, इथे कोण आहे सध्या की 16वा वित्त आयोग आहे. मग वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते कोण आहेत सध्या? अरविंद पनगारिया आहेत. ठीक आहे. हे अध्यक्ष पंतप्रधान हे नको, हे चुकलं इथं आपलं. ठीक आहे. निवड कोण करतं? तर राष्ट्रपतीद्वारे निवड केली जाते. कोणाची? 16 वित्त आयोगाची निवड. म्हणजे जो 5 वर्ष कालखंड आहे, तुम्ही 5 वर्षामध्ये केंद्र राज्यामधले चांगले वित्तीय संबंध प्रस्थापित करा. केंद्राकडनं कोणत्या गोष्टी राज्याला अनुदान द्यायचं आहे ते सगळं तुम्ही सांगा. कुणाला सांगतात? हे राष्ट्रपती वित्त आयोगाला सांगतात. 5 वर्षासाठी गठीत केला जातो. कार्यकाल 5 वर्ष आहे. पण 16 वित्त आयोगाचा कार्यकाल कधीपर्यंत आहे? तर 2026 ते 31. बघा, 5 वर्ष झाले. सचिव कोण आहेत? ऋत्विक रंजन पांडे. फक्त माहिती असू देत. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? 16 वित्त आयोग अध्यक्ष कोण? अध्यक्ष हे कॅन्सल. अध्यक्ष कोण आहेत सध्या? अरविंद पनगारिया. इथं उपाध्यक्ष, अध्यक्ष झालं पाहिजे. ठीक आहे. ओके. देन निवड कोण करतं? राष्ट्रपती. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. 26 ते 31 पर्यंत आहेत. आता सगळे सदस्य पाठ करत बसू नका, ते वारंवार बदलत राहतात. अध्यक्ष तेवढा महत्वाचा करायचा. लक्षात. आता हे जे अरविंद पनगारिया आहेत, हे अरविंद पनगारिया नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते. मग लक्षात ठेवायचं, यांच्याबद्दल एक घडामोडी माहिती पाहिजे. काय? तर हे जे अरविंद पनगारिया आहेत, हे अरविंद पनगारिया नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे. मग मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत सध्याचे? नीती आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान. जी व्यक्ती पंतप्रधान असेल ती नीती आयोगाचे अध्यक्ष असते, पदसिद्ध. लक्षात ठेवायचं. पण नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? मला कमेंटमध्ये उत्तर द्या. लक्षात. देन भारताचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? लोकपाल हा व्यक्ती भारतातला प्रमुख व्यक्ती आहे. लक्षात ठेवायचं. ह्याचं काम काय आहे? तर भारतामध्ये ज्या काही भ्रष्टाचाराच्या गोष्टी होतात, म्हणजे पंतप्रधान पासून ते गट अ, गट ब, गट क, गट ड, केंद्रीय जे काही आपले प्रशासकीय अधिकारी आहेत, त्या सगळ्या संदर्भात जर कोणती भ्रष्टाचारी केस असेल तर ती लोकपाल दर्ज करून घेतं. लक्षात. खूप जास्त महत्वाचं आहे. सूर्यकांत आहेत का? आता मला सांगा, या व्यक्तीला आपण कुठे बघितले? 53वे सरन्यायाधीश. इकडे परत आली का ती? कॅन्सल करायचं. अजय खानविलकर येऊ शकतं. पिनाकीचंद्र घोष माहिती नाहीये. संबित महापात्रा माहिती नाहीये. बरोबरचा पर्याय थांबवा व्हिडिओ आणि कमेंटमध्ये सांगा. बरोबरचा पर्याय आहे
अजय खानविलकर. लोकपाल खूप महत्वाची व्यक्ती आहे. लोकपालला प्रश्न विचारला जाऊ शकतो, खूप महत्वाचा आहे बघा. भारताचे लोकपाल न्यायमूर्ती अजय खानविलकर नियुक्ती आहे 12 मार्च 2024 पासून. भले नियुक्ती 25 मध्ये कंटिन्यू आहे, पण कधीपासून झाल्या? मार्च 24 पासून. लक्षात ठेवायचं बघा. आता लोकपालचा कायदा पण लक्षात ठेवायचा. लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013चा कायदा केलेला आहे. लागू झाला भारतामध्ये 16 जानेवारी 2014 रोजी, आणि लागू झाल्यामुळं 16 जानेवारी हा लोकपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. हे असला अजिबात विसरायचं नाही. लक्षात, म्हणजे ह्या घडामोडी वारंवार करायच्या. हे लोकपाल दिवस, दुग्ध दिन वगैरे हे असलं करत राहायचं, जेणेकरून परीक्षेला प्रश्न विचारतात. लोकपाल दिवस झाला. पहिले लोकपाल न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष 19 मध्ये, म्हणजे हा जो पर्याय बघा, हे पहिले लोकपाल आहेत. लक्षात, मध्यंतरी फक्त प्रभारी कारभार दिला होता एका व्यक्तीकडे, पण सध्या दुसरे कोण आहेत? तर ते कोण आहेत? फक्त अजय खानविलकर. लक्षात ठेवायचं, महत्वाची व्यक्ती आहे. डिरेक्टली प्रश्न विचारला जाईल, लोकपाल कोण आहेत? तर अजय खानविलकर. ठीक आहे, ओके. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सप्टेंबर 25 मध्येच ही घडामोडी झालेली आहे. तुम्हाला करंटचं विचारणार, चालू घडामोडीमधल्या नियुक्त्या लक्षात ठेवायच्या. कोण आहेत बघा? मुंबई हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच कोण? चीफ जस्टिस, सीजे. चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य, आशुतोष कुंभकोणी नाही, सी रामसुब्रमण्यम, श्री चंद्रशेखर रामसुब्रमण्यम पण नाही आहेत. बरोबरचा पर्याय, व्हिडिओ थांबवायचा सांगायचा, बरोबरचा पर्याय आहे श्री चंद्रशेखर. सप्टेंबर मधली आहे, म्हणजे आगामी ज्या ज्या परीक्षा आहेत त्यांना हमखास प्रश्न विचारला जाईल. आलं लक्षात? बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे 49, हा मग एक आकडा लक्षात ठेवायचा. बरं, मी सगळ्या ठिकाणी सांगितलं का? सगळे आकडे लक्षात ठेवा, अजिबात. 15वे उपराष्ट्रपती, बरोबर. 53वे सरन्यायाधीश, 49वे मुख्य न्यायाधीश. आपण महाराष्ट्र राज्याचे आहोत, त्यामुळं मुंबई हायकोर्ट, एवढंच करायचं. सगळं करत बसताय. गुजरात हायकोर्ट आणि बंगाल हायकोर्ट आणि हे हायकोर्ट, कशाला गरज आहे? महाराष्ट्र आहे, ज्या ज्या परीक्षा आपल्या असतात तुम्हाला विचारतील. ठीक आहे, कोण आहेत? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. शपथ राज्यपाल CP राधाकृष्णनद्वारे, म्हणजे लक्षात ठेवायचं की राज्यपाल राधाकृष्णन असतानाच यांची निवड झालेली. का सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? राधाकृष्णन. पण त्या आधी काय होते? महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. त्यांनी शपथ त्यांना दिलेली आहे, लक्षात ठेवायचं. यापूर्वी झारखंड उच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय यांचे प्रभारी मुख्य न्यायाधीश. मग मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश कार्यभार घेण्याच्या आधी ते झारखंड आणि FNO में 3 चीजें होती है, फ्यूचर और ऑप्शन में भी 2 होते हैं, कॉल और पुट. मुंबई उच्च न्यायालय. मुझे पता है आप इतने सारे वर्कशॉप कर चुके हो, लेकिन एक के बाद एक इतने सारे वर्कशॉप अटेंड करते चले. झारखंड उच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय यांचे प्रभारी मुख्य न्यायाधीश. मग मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश कार्यभार घेण्याच्या आधी ते झारखंड आणि पुन्हा मुंबई उच्च न्यायालय यांचे प्रभारी होते. प्रभारी आहेत, तात्पुरतं काम करतात, मेन मुख्य नाही झाले. तात्पुरतं काम त्याला आपण काय म्हणतो? प्रभारी मुख्य न्यायाधीश. कुणी नसतं त्यावेळी आणि त्यांना कारभार द्यावा लागतो. कारण असं नको आला की मुख्य न्यायाधीश नाही आणि तुम्ही डिरेक्टली काय करताय, तर घटनेचे काही प्रोसिजर करायला लागला किंवा न्याय निवाड्या प्रक्रिया करायला लागला. ठीक आहे, सो कोण आहेत? श्री चंद्रशेखर 49, आणि यापूर्वी लक्षात ठेवा, शपथ मुद्दाम टाकलेला आहे मी. ठीक आहे, नेक्स्ट. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 26वे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. सुखबीर सिंह संधू, विवेक जोशी, राजेश कुमार, ज्ञानेश कुमार. 26वे आहेत ज्ञानेश कुमार. लक्षात, तेवढंच करायचं. आता मगाशी म्हटलं मी चंद्रशेखर कोण? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. यांच्यापूर्वी कोण होतं? आलोक आराध्य होते. पण आता कोण आहेत? श्री चंद्रशेखर आहेत. तसं लक्षात ठेवायचं. शक्यतो चालूचा आणि एखादा फक्त न कळत मागचा बघायचं. यापूर्वी कोण होते? तुम्हाला असं विचारतील 24 मध्ये, 23 मध्ये, थोडंसं एकदा मागचा तेवढं बघायचं. ठीक आहे, ओके. सध्या कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत. आपण थोडक्यात बघूया. चीफ इलेक्शन कमिशनर, मुख्य निवडणूक आयुक्त. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कितवे आहेत? 26वे आहेत आणि फेब्रुवारी 25 पासून आहेत, म्हणजे 25ची प्रमुख नियुक्ती आहे, लक्षात ठेवायचं. यापूर्वी निवडणूक आयुक्त होते कोण? ज्ञानेश कुमार. मला लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे की जो आपला निवडणूक आयोग आहे याच्यामध्ये 3 जण असतात. कोण? एक असतो मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 कोण असतात? निवडणूक आयुक्त. मग आता हे पद घेण्याच्या आधी ज्ञानेश कुमार काय होते? तर निवडणूक आयुक्त होते. मग त्यांचं वरती बढती झाली, प्रमोशन झालं. 88च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत, केरळ कॅडरचे व्यक्ती आहेत.
ठीक आहे. ही युपीएससी कॅडर सिस्टम वेगळी असते, फक्त लक्षात ठेवा 88 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. 26 जानेवारी 2029 पर्यंत यांना कार्यकाळ लाभेल. म्हणजे अजून सुद्धा लक्षात ठेवा 4 वर्ष बाकी आहेत. ठीक आहे, म्हणजे महत्वाची व्यक्ती आहे. ठीक आहे. इतर सदस्य कोण आहेत? जसं मग अशी काय म्हटलं मी, 1+2 असतात. एक असतो मुख्य आणि 2 असतात इतर. मग 2 कोण आहेत इतर? विवेक जोशी आणि सुशील चंद्रा. ठीक आहे, हे पण जास्त गरज नाहीये, फक्त सध्या लक्षात ठेवायचं. 26वे कोण? ज्ञानेश कुमार. यापूर्वी कोण होते? तर राजीव कुमार. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. सगळंच म्हणजे हे करायची गरज नाही, फक्त माहिती असू दे. चालूचं कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत. मला पर्यायामध्ये सांगा कमेंटमध्ये मित्रांनो, की निवडणूक आयोग आहे हा कोणत्या कलमा अंतर्गत आहे? त्याचं कलम, कारण घटनात्मक आहे, मग कलम सुद्धा माहिती पाहिजे. कलम मला कमेंटमध्ये टाकून द्या. ठीक आहे. नेक्स्ट, 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? कायदा आयोग आहे हा घटनात्मक नाही. कायदा आयोग घटनात्मक नाही, तो फक्त वैधानिक आहे. आलं लक्षात? घटनेमध्ये नमूद नाहीये, कलम नाही सांगायचं, ते बसायचं. ऋषिकेश सिन्हा, दिनेश माहेश्वरी, कपिल सिब्बल की विप्लव देव, हे तर नाहीयेत. कुठला पर्याय आहे? दिनेश माहेश्वरी सध्या काय आहेत? कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत. कितव्या? 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहे. आलं लक्षात? बघा, भारतीय कायदा आयोग, लॉ कमिशन ऑफ इंडिया, 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. एप्रिल 25 पासून, म्हणजे इथं प्रश्न विचारू शकतील का 25 पासून आहेत. बघा, आता हे सगळं करायची गरज नाही. एक अध्यक्ष कोण आहेत? तर दिनेश माहेश्वरी. 2 पूर्णवेळ सदस्य, 2 अर्धवेळ सदस्य, 2 पदसिद्ध सदस्य. म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य फक्त महत्वाचे लक्षात ठेवा. कार्यकाळ किती असतो? 3 वर्ष असतो. आणि पहिला कायदा आयोग कधी गठीत झाला? तर 1834 मध्ये. कुणी गठीत केला? त्याचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड मॅकॉले. आणि आपण राज्यशास्त्रामध्ये किंवा इतिहासामध्ये सुद्धा 1834 मध्ये मॅकॉले समिती अभ्यासलेली आहे. मॅकॉले आयोग काय? तर कायदा आयोग लक्षात ठेवायचा पहिला. आणि आता कितवा आहे तो? 23वा आहे. लक्षात? मग 23वा फक्त माहिती असू देत कोण आहेत ते सध्या, तर दिनेश माहेश्वरी आहेत. देन बघा, 15वे महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 15वे महालेखापाल म्हणजे कॅग, कंट्रोलर ऑडिटर जनरल. लक्षात ठेवायचं, नियंत्रक व महालेखापाल. भारतामध्ये आपल्या जो त्याला आपण काय म्हणतो की संचित निधी आहे, त्यातनं किती पैसे किंवा गव्हर्नमेंटचं ऑडिट करणं वगैरे हे सगळं कोण ठरवतं किंवा त्याचं ऑडिटिंग कुणाकडे असतं? तर ते कोण आहेत? कॅग ही व्यक्ती आहे. लक्षात ठेवायचं. गिरीशचंद्र मुर्मू आहेत का? नाही, सध्या हे नाही आहेत. के संजय मूर्ती, ऋतुराज अवस्थी, के यांचा पण नाव कुठं ऐकलंय? हे आधीचे महान्यायवादी होते. ऋतुराज अवस्थी अजिबात नाही. पर्याय क्रमांक कुठला आहे? के संजय मूर्ती. मग सध्या कॅग आहेत के संजय मूर्ती. मग लक्षात ठेवायचं. भारताचे महालेखापाल कॅग आहेत, त्याला कॅग असं आपण म्हणतो. 15वे महालेखापाल म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती झालेली आहे नोव्हेंबर 24 पासून. पण सध्या ते कार्यरतच आहेत, त्यामुळे 25 सुद्धा लक्षात ठेवायचं. यापूर्वी ते उच्च शिक्षण विभागाचे सचिव सुद्धा होते. कोण? संजय मूर्ती. माजी IAS अधिकारी. आणि बऱ्याच वेळा लक्षात ठेवायचं, जे आता काही कॅग होत आहेत ते बऱ्याच वेळा माजी IAS अधिकारी असतात. यापूर्वीचे कॅग होते गिरीशचंद्र मुर्मू, ते सुद्धा IAS अधिकारीच होते. त्यामुळे पहिले वहिले काय नाहीये, फक्त लक्षात ठेवा माजी IAS अधिकारी आहेत. 6 वर्ष ते 65 वर्ष असं वयापर्यंत त्यांचा कालखंड असतो. 6 वर्ष 65 वय होईपर्यंत, जे लवकर होईल ते. यापूर्वी कॅग कोण होते? गिरीशचंद्र मुर्मू. मग सध्याचे कोण आहेत? संजय मूर्ती. मूर्ती आत्ताचे, मुर्मू आधीचे. असं लक्षात ठेवत चला. मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, राज्यघटनेमध्ये, कारण कॅग हे घटनात्मक आहे बरोबर, मग कॅग साठी कोणतं कलम महत्वाचं आहे? मला कमेंटमध्ये उत्तर द्या. ठीक आहे, चला पुढचा बघूया व्यक्ती कोण आहे. जानेवारी 2025 मध्ये इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? इस्रोचे अध्यक्ष महत्वाची व्यक्ती आहे, चर्चेतील व्यक्ती आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. व्ही नारायणन आहेत का? के सिवन, एस सोमनाथ, किरण कुमार रेड्डी. एस सोमनाथ आपण नाव ऐकलेलं आहे, ते आधीचे आहेत, त्यामुळे ते सध्याचे नाही आहेत. ते आधीची व्यक्ती आहे सोमनाथ. एस सोमनाथ रिटायर झाले म्हणून कोणाला आणलं? तर दुसऱ्या व्यक्तीला आणले. कोण आहेत ते बघा. के सिवन पण आहेत का? तर एस सोमनाथच्या आधी कोण होतं? के सिवन होतं, हे पण गेलं. हे अशा गोष्टी करत चला. ठीक आहे. देन पर्याय कुठला बरोबर आहे? तर व्ही नारायणन. लक्षात. थोडक्यात बघूया आपण. इस्रोचे अध्यक्ष आहेत सध्या 11वे अध्यक्ष आहेत बघा. कोण? व्ही नारायणन. तामिळनाडूचे आहेत. जानेवारी 25 पासून. यापूर्वी होते एस सोमनाथ. इस्रो स्थापना फक्त थोडक्यात काही माहिती मिळाली म्हणून, म्हणजे काही माहिती करायची आहे म्हणून 15 ऑगस्ट 1969 स्थापना आहे. मुख्यालय आहे बँगलोर, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बंगळुरू, कर्नाटकमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कर्नाटकची राजधानी बंगळुरू म्हणजे बँगलोर. आणि यापूर्वी संस्था कोणती होती? तर इस्रो स्थापन व्हायच्या आधी
म्हणजे 1969च्या आधी 1962 पासून इन्कोस्पार नावाची संस्था होती. ठीक आहे, ज्याचे विक्रम साराभाई हे प्रमुख व्यक्ती होते, लक्षात ठेवायचं. तर 62 मध्ये हे सगळं अंतराळाचं कोण सांभाळायचं? इन्कोस्पार. पण त्यांनी काय सांगितलं की समिती नको. आता इन्कोस्पार मध्ये काय? इंडियन नॅशनल कमिटी ऑन स्पेस रिसर्च. इंडियन नॅशनल कमिटी ऑन स्पेस रिसर्च, मग रिसर्चची समिती आहे. मग विक्रम साराभाईंचं काय म्हणणं आहे की समिती असण्यापेक्षा संस्था करूया. संस्था कोणती झाली 69ला? कोणती झाली? तर इस्रो झाली. ठीक आहे, मग लक्षात ठेवा अवकाश याचे जनक कोण आहेत? तर विक्रम साराभाई आहेत. सध्याचे कोण आहेत इस्रोचे अध्यक्ष? तर ते कोण आहेत? व्ही नारायणन आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, चला. म्हणजे कुठं असं मला वाटेल की तर एखादी घडामोडी महत्वाची वाटली, आपण ते पटकन करून घ्यायचं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 26 आकडा महत्वाचा आहे. आता कन्फ्युज होणार बघा. आपण 26 दोन ठिकाणी पाहिले, हे तुम्हाला आधी माहिती असेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण थोडं घटनात्मक पद बघितलं होतं. 26वे कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत का? नाही. राजू मल्होत्रा आहेत का? नाही. संजय सक्सेना आहेत का? नाही. तर संजय मल्होत्रा आहेत. ठीक आहे, आता थोडंसं इथे कन्फ्युज व्हाल तुम्ही. काय? संजय मूर्ती वेगळे आणि संजय मल्होत्रा वेगळे, इथे कन्फ्युज व्हाल बघा. बरोबर, क्या कोण आहेत सध्या? संजय मूर्ती आहेत. ठीक आहे, आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहे. लक्षात बघा. भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना 1 एप्रिल 1935, पण कायदा आहे 1934चा. 34ला कायदा आणि 35ची स्थापना. ठीक आहे, मुख्यालय कधी कुठं आहे? मुंबईमध्ये. पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑस्बॉर्न स्मिथ. कारण 35ला स्थापन झालं, म्हणजे 35ला सुरुवात झाली. पहिला गव्हर्नर ब्रिटिश असणार आहे, लक्षात ठेवायचं, लॉजिक लावायचं. सर ऑस्बॉर्न स्मिथ. पण पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? तर चिंतामणराव डी देशमुख, म्हणजे मराठी व्यक्ती आहेत, सी डी देशमुख. लक्षात ठेवायचं, सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. सध्याचे 26वे कोण गव्हर्नर आहेत? तर संजय मल्होत्रा. पण कुठं कन्फ्युज होऊ शकताय? तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, संजय मूर्ती कॅग आणि संजय मल्होत्रा आरबीआय. यापूर्वी कोण होते? शक्तिकांत दास. ते किती वेळ असणार? 25वे. हे किती वेळ? 26वे. लक्षात. त्यानंतर काही महत्वाच्या बँका, संस्था व त्यांचे प्रमुख. आता सगळ्याच बँका करायची गरज नाही, ज्या महत्वाच्या आहेत तसं बघायला लागलं तर मग बँका किती महत्वाच्या आहेत? खूप जास्त बँका आहेत. मग त्यापेक्षा आपण काय करूया, फक्त महत्वाच्या काही टॉपमोस्ट बँका केल्या सार्वजनिक क्षेत्रामधल्या, त्याचा आपण फक्त काय करायचं? सध्याचे अध्यक्ष बघायचे. म्हणजे हे आरबीआयचा क्वेश्चन आला म्हणून. भारतीय स्टेट बँक चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, कारण का प्रमुख फक्त विचारलेला आहे. नाबार्ड, ओके. भारतीय स्टेट बँक तर भारतामधली सर्वोच्च मोठी अशी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नाबार्ड नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे काय? तर ग्रामीण विकासासाठी आणि कृषीसाठी राष्ट्रीय मोठी बँक कोणती आहे? नाबार्ड आहे. ठीक आहे, बघा नाबार्डचे कोण आहेत? शाजी केवी, त्याचे अध्यक्ष आहेत. सेबी सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतामधलं जे काय प्रतिभूती किंवा जे काही शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आहे त्याच्यावरचं कंट्रोल कुणाकडे आहे? सेबी आहे. कोण आहेत? तुहिन कांत पांडे ही व्यक्ती महत्वाची आहे, स्टार करा. 25 मध्ये नियुक्ती झालेली आहे. कोण? सेबीचे कोण आहेत? तुहिन कांत पांडे. LIC अगेन खूप जास्त महत्वाची एक संस्था आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून. सिद्धार्थ मोहांती. इरडाई म्हणजे काय? इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे इन्शुरन्स क्षेत्रामधली सर्वोच्च मोठी विमा क्षेत्रामध्ये सर्वोच्च मोठी संस्था कोण आहे? IRDAI चे अध्यक्ष आहेत अजय सेठ. हे सुद्धा महत्वाचे आहेत कारण 25 नियुक्ती आहे. आणि PFRDA प्रॉव्हिडंट फंडामधली सर्वोच्च मोठी संस्था, नियंत्रक संस्था कोणती आहे? PFRDA अध्यक्ष शिवसुब्रमणियन रमन. 25 नियुक्ती आहे. म्हणजे हे तिघ जण जरा महत्वाचे वाटतात. तुहिनकांत पांडे त्यातच जास्त महत्वाचे आहेत. बऱ्याचशा परीक्षेला वन लाइनरला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित करायचं. SBI, नाबार्ड, सेबी, LIC, IRDAI आणि PFRDA. बस, काही करत बसायचं नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, अरे किती करणार बँका? सो एवढ्याच महत्वाच्या करायच्या ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतील. ठीक आहे, ओके. देन पुढचा कंटिन्यू प्रश्न. UPSCचे 37वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मनोज सोनी, अनुप सेठी, प्रीती सुदान की अजय कुमार? हे बऱ्यापैकी यातले सगळे UPSCचे अध्यक्षच आहेत. पण सध्याचे कोण आहेत? 37वे तर अजय कुमार हे सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि खूप जास्त महत्वाची संस्था आहे UPSC संघ लोकसेवा आयोग. स्थापना आहे 1 ऑक्टोबर 1926. संवैधानिक दर्जा आहे, कारण का घटनेमध्ये नमूद आहे, घटनात्मक दर्जा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी नमूद झाली. बघा, बॉडी आधीची आहे कारण का ती ब्रिटिशांनी फॉर्म केलेली आहे 26 मध्ये. पण घटनात्मक दर्जा कधी दिला? आता 26 जानेवारी 1950 ला काय झालं?
तर घटना पूर्ण अंमलात आली, मग अंमलात आल्यानंतर त्याला दर्जा प्राप्त झाला. 27वे अध्यक्ष कोण आहेत? अजय कुमार आहेत बघा. ठीक आहे, संवैधानिक दर्जा 26 जानेवारी पुन्हा ते बघा. आता हे महत्वाचे का वाटतात, तर अजय कुमार हे माजी संरक्षण सचिव आहेत, डिफेन्स सेक्रेटरी आहेत. मग अशी जी महत्वाची व्यक्ती असते, थोडक्यात फक्त माहिती करायचं, कोण आहेत? अजय कुमार, माजी संरक्षण सचिव, 85 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि केरळ कॅडरचे आहेत. मग लक्षात ठेवा, हे अशा काही गोष्टी आहेत. मग अशी आपण अजून एक केरळ कॅडर पाहिलं होतं. सगळ्या ठिकाणी कॅडर करायची गरज नाही, कारण मोठ्या मोठ्या पदावर माजी रिटायर्ड IAS अधिकारी असतात आणि त्यांचं बॅच लक्षात ठेवणं, कॅडर लक्षात ठेवणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे मोजकेच करा, जर की कॅग आहे किंवा अजून कोणी बघितलं असेल, फक्त बॅच केलं तरी चालेल, काय हरकत नाही. ठीक, कॅडर फक्त जरा चेक करायचं. AI ट्रेडिंग शिकणं डिफिकल्ट आहे का? अगदी सोपं आहे. आपण बिगिनर जरी असाल, स्टॉक मार्केट बद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये, तरी सुद्धा AI ट्रेडिंग करायला आपल्याला जमू शकतं आणि सोपं आहे. आपल्या वर्कशॉपच्या माध्यमातून काही गृहिणी आहेत ज्यांना इंग्रजी लिहिता येत नाही किंवा वाचता येत नाही, ते सुद्धा आज AI ट्रेडिंग शिकतायत आपल्या मोबाईलवरून. कारण AI सोबत बोलायला आपल्याला इंग्रजीच जमायला पाहिजे असं नाहीये. आपण मराठीतून बोलू शकतो AI सोबत आणि तो उत्तर सुद्धा मराठीतून देऊ शकतो. त्यामुळे हे सगळे जण करू शकतात आपल्या मोबाईलवर घर बसल्या कुठूनही. आणि हे सगळं मी खूप सोपं करून ठेवलेलं आहे, स्टेप बाय स्टेप शिकवतोय माझ्या 3 तासाच्या ऑनलाईन मास्टर क्लासमध्ये. फक्त 9 रुपयात, कारण मला हे सगळ्यांना परवडेल असं ठेवायचंय. सगळेजण माझ्या वर्कशॉपला जॉईन व्हावेत म्हणून मी इतक्या कमी किमतीत ठेवलेलं आहे. त्या वर्कशॉपला जॉईन करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या खाली एक लिंक ड्रॉप करूयात. त्या लिंकवर आपण क्लिक करू शकता आणि माझ्या वर्कशॉपसाठी एनरोल करू शकता. सीट्स लिमिटेड आहेत, त्यामुळे आत्ताच लिंकवर क्लिक करा आणि आपलं सीट बुक करा. ओके, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, NHRC. कोणाची नियुक्ती करण्यात आली? अरुण कुमार शुक्ला, LK झा, V राम सुब्रमण्यम की प्रदीप कुमार मोहांती? हे पण नाहीत. बरोबरचा पर्याय आहे V राम सुब्रमण्यन. सुब्रमण्यन आहे, मनियन, सुब्रमण्यम नव्हे. बघा, आता ही नाव पण वेगळे असतात, म्हणजे अभ्यास करताना हे असं पण करणं गरजेचं. ठीक आहे, मनियन. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC असंवैधानिक आणि घटनाबाह्य संस्था आहे. घटनाबाह्य म्हणजे घटनेमध्ये नाही, घटनेच्या बाहेर आहे, पण महत्वाची आहे. असंवैधानिक, संविधानामध्ये नाही, म्हणजे बाहेर असणारी. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही, एकदम सिंपल स्टडी करायचा. स्थापना आहे 12 ऑक्टोबर 1993 आणि वैधानिक आहे कारण याची कायद्यानं स्थापन झालेली आहे. कायद्यानं स्थापन. कुठला कायदा? प्रोटेक्शन ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स ऍक्ट किंवा प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऍक्ट म्हणजे काय? मानवाधिकार आयोगाचा कायदा आहे. कधी 1993चा आहे. स्थापना पण 93ची आहे, 12 ऑक्टोबर 93. रचना 1+5. 1 म्हणजे अध्यक्ष, 5 म्हणजे सदस्य. बरं, इतर सुद्धा पदसिद्ध सदस्य असतात, पण ते काही करायची गरज नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे असतात अध्यक्ष, इतर सदस्य असतात, किंवा अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, किंवा बाल सुरक्षेचा आयोग असेल, महिला कल्याण आयोग असेल, किंवा मग अल्पसंख्याक असेल, या सगळ्यांची इथं सदस्य असतात, पण सगळं करायची गरज नाही. 1+5 लक्षात ठेवा. अध्यक्ष 90 कोण आहेत? 90 आहेत हे सध्या. कोण? V राम सुब्रमण्यन. डिसेंबर 24 पासून, एवढं लक्षात ठेवायचं. 90 NHRC. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. देन महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मुख्य सचिव म्हणून, आणि हे 25 घडामोडी आहे, म्हणजे परीक्षेला विचारलं जाईल. राजेश कुमार मीना, सुजाता सौनिक. बऱ्याच जणांना हेच वाटतं या रिटायर झाल्या म्हणून या पदावर दुसरं व्यक्ती आलं. ह्या आधीच्या होत्या, करिअर पण आधीचे आहेत. कोण बरोबर आहे? राजेश कुमार मीना. बऱ्याच ठिकाणी यांचं नाव आहे राजेश कुमार, पूर्ण नाव आहे राजेश कुमार मीना, हे सुद्धा लक्षात ठेवा. सध्याचे कोण आहेत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे? तर राजेश कुमार मीना आहेत. बघा, राज्यातील सर्वात वरिष्ठ IAS दर्जाचे वरिष्ठ अधिकारी जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असतात. ओके, राज्याचे प्रशासकीय प्रमुख. राजकीय कोण प्रमुख असतात? राजकीय म्हणलं की देवेंद्र फडणवीस, म्हणजे आपले राज्याचे CM. प्रशासकीय कोण असतं? IAS टॉपचे IAS व्यक्ती असतात, ते कोण असतात? सध्या राजेश कुमार मीना आहेत. बघा, 49वी मुख्य सचिव राजेश कुमार मीना. यापूर्वी होत्या सुजाता सौनिक आणि त्या पहिल्या महिला सचिव होत्या. मग ही व्यक्ती चर्चेमध्ये होती त्यावेळी लक्षात ठेवायची. यांनी राजीनामा दिला, म्हणजे यांचं रिटायरमेंट झालं. याच्यानंतर कोणाला सध्या पदावर? राजेश कुमार मीना. मी तुम्हाला सांगताना कधी आधीचं पण सांगतोय का, तर त्याच्या काही घडामोडी त्याला एकमेकाला कनेक्टेड असतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आपण
मगाशी बघितला वित्त आयोग केंद्राचा कोण अध्यक्ष आहे, कोण होते ते, तिथं कुठला आयोग होता, 16वा वित्त आयोग होता, अध्यक्ष कोण होते, अरविंद पनगारिया. आता 6वा आहे. मग लक्षात ठेवा 16वा वित्त आयोग आहे हा केंद्राचा आहे आणि 6वा वित्त आयोग आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे. आलं लक्षात? ओके, बघा मनोज सौनिक आहेत का 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, नितीन करीर, देवेंद्र उपाध्याय, मनुकुमार श्रीवास्तव. याचं बरोबर बघा, इथं थोडंसं कन्फ्युज तुम्हाला वाटेल. 16वा केंद्राचा आहे, 6वा राज्याचा आहे. बरोबरचा पर्याय आहे नितीन करीर. हे सध्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्याच्या म्हणतोय, केंद्राचा आपण मगाशी बघितलं कोण, अरविंद पनगारिया. ओके, 6व्या वित्त आयोग महाराष्ट्र राज्य ऑगस्ट 25 मध्ये स्थापन झालेला आहे. ऑगस्ट म्हणजे फेब्रुवारीला कॅबिनेटने सांगितलं की स्थापन करायचंय, ऑगस्ट 25 पर्यंत काम चालू केलेलं. ठीक आहे. राज्य वित्त आयोग घटनात्मक संस्था आहे. मला कमेंटमध्ये मित्रांनो सांगा राज्य वित्त आयोगाचं कलम कोणता, केंद्राचं कोणतं कलम आहे ते तुम्हाला मी विचारलं होतं मगाशी, राज्याचं पण टाकून द्या. ठीक आहे. अध्यक्ष कोण झाले, नितीन करीर. कार्यकाल 5 वर्ष. आता वित्त आयोगाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, लक्षात ठेवायचं. मग कितीपर्यंत, तर 31 पर्यंत कालखा आहे. मग त्यांनी सांगायचं की राज्यामधून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज मधल्या संस्था आहेत त्यांना किती अनुदान देणं गरजेचं आहे. मग राज्यामध्ये लक्षात ठेवायचं स्थानिक स्वराज्यामध्ये 2 भाग पडतात, एक शहरी आणि एक ग्रामीण. ग्रामीणला काय येणार, तर तुमचं काय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. शहरीला काय येणार, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद आणि वरती महानगरपालिका. मग या सगळ्यांना ग्रँट किती द्यायचं, म्हणजे अनुदान किती द्यायचं, हे सगळं कोण सांगणार, राज्य वित्त आयोग. कमेंटमध्ये टाका कलम कोणता आहे, कलम पाठ झाली पाहिजेत. आगामी काळामध्ये मी कलम सुद्धा घेईन, कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. निवड कोण करतं, राज्यपाल करणार. केंद्रीय वित्त आयोगाची निवड कोण करतं, राष्ट्रपती करतात. मग राज्यामध्ये कोण करणार, राज्यपाल करणार. कोण आहेत, नितीन करीर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं वित्त आयोग. त्यानंतर बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. बीसीसीआय भारतामधली क्रिकेटमधली सर्वात मोठी बॉडी आहे. लक्षात ठेवायचं क्रिकेट खेळ सुद्धा प्रसिद्ध आहे. बऱ्याच वेळा भारतामध्ये अनेक लीग सुद्धा होतात, मॅचेस पण घेतल्या जातात. महत्वाचं आहे स्पोर्ट्स मधली घडामोडी आहे. मिथुन मनहास, गौतम गंभीर अजिबात नाही. अरे अध्यक्ष कुठे आहेत, ते कोच आहेत, मेन्स कोच आहेत. लक्षात ठेवा देवजित सैकिया, जय शाह. जय शाह कुठे गेले, आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, इकडे नाही, इकडे बीसीसीआय. ठीक आहे. आधी जय शाह काय होते, जय शाह आधी बीसीसीआयचे सेक्रेटरी होते. ठीक आहे. मग ते गेले आयसीसीला, तिकडे जाऊन डेप्युटी हे झाले, सुप्रिटेंडेंट डेप्युटी हे झाले, चेअरमन झाले. आता ते आयसीसी अध्यक्ष तरुण आहेत सगळ्यात, हे झाले तिकडे आयसीसी. सध्या चालले काय, बीसीसीआय. करेक्ट ऑप्शन आहे मिथुन मनहास. ठीक आहे. बघा पहिला फुल फॉर्म बघा, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. म्हणजे क्रिकेटसाठी नियामक मंडळ कोण आहे, तर बीसीसीआय आहे. स्थापना 1 डिसेंबर 1928. खूप जुना आयोग आहे, एक जुनी संस्था आहे, ब्रिटिशकालीन संस्था आहे. मुख्यालय चर्चगेट. चर्चगेट कुठे आहे, मुंबई. अध्यक्ष आहेत मिथुन मनहास. सचिव आहेत देवजित सैकिया. आता लक्षात ठेवायचं आयसीसी अध्यक्ष म्हणलं की कोण येणार, जय शाह. बीसीसीआय म्हणलं की मिथुन मनहास आणि सचिव कोण आहेत, देवजित सैकिया. लक्षात एवढंच करा, जास्त काही करायची गरज नाही. सगळं बाकी बॉडी पार्ट करून टाकाल. संचालक मंडळ काय करायची गरज आहे, अध्यक्ष सचिव तेवढंच करून टाका. देन संरक्षण क्षेत्रातील महत्वाच्या नियुक्त्या हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. मग मला पर्यायापेक्षा मी डिरेक्टली वनलाइनर घेतलेले, कारण ते आपल्या मगाच्या 15 नियुक्त्या काय होत्या, प्रॉपर आपण घेतल्या होत्या पर्याय वाईज, म्हणजे संभाव्य प्रश्न. पण हे आपण जनरली घेऊया. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर पाहायला गेलं तर अजित डोवाल आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेले 10 ते 11 वर्ष अजित डोवालच काय आहेत, NSA लक्षात ठेवायचं. त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. लष्कराचे कोण आहेत सध्या प्रमुख, उपेंद्र द्विवेदी आहेत, 30वे आहेत. हवाई दलाचे कोण आहेत, अमरप्रीत सिंग आहेत, 28वे. नौदलाचे कोण आहेत, तर ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आहेत. मला कमेंटमध्ये सांगा तिन्ही दिवस केव्हा साजरे करतो, आर्मी दिवस, नौसेना दिवस आणि वायुसेना दिवस कधी साजरे केले जातात, मला कमेंटमध्ये उत्तर द्या. कारण चालू घडामोडी विषय कधीही कसाही प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके, तिन्ही व्यवस्थित बघून घ्या, स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. महाराष्ट्रातील महत्वाच्या पदांनी नियुक्त्या आपण वंदना करायला लागलो सध्या. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष, हे विधान परिषद झाला, राम शिंदे, विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोरे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते
अंबादास दानवे लक्षात ठेवायचं. हे एवढंच करून घेतलं तरी हरकत नाही. ठीक आहे, शक्यतो असं डिटेलमध्ये एवढं करायची गरज नाही, पण माहिती असू दे. ठीक आहे, ओके. देन महाराष्ट्राचे नवीन वनबल प्रमुख एम श्रीनिवासन राव, महाराष्ट्र सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, विधानसभेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष, लोकलेखा समिती महत्वाची असते मित्रांनो, विजय वडेट्टीवार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, ही सुद्धा महत्वाची व्यक्ती आहे, सिनियर मोस्ट IAS ऑफिसर आहेत. मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री विधानसभा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुंबई नवीन पोलीस आयुक्त देवेन भारती, सध्याचे मुंबईचे पोलीस कमिशनर आहेत, आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ. ठीक आहे, हे करायची गरज नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं जे वारंवार विचारलं जातं. आता आपण एका लेक्चरला काय करूया, तर फक्त महिला करूया. म्हणजे ज्या ज्या पहिल्या महिला महत्वाच्या आहेत, जे आता सध्या आपण पाहतो राज्यामध्ये असेल, केंद्रामध्ये किंवा जगामध्ये जागतिक घडामोडी करायचे, ज्याच्यामध्ये पहिल्या महिला असं आपण एक व्हिडिओ सुद्धा घेऊया. ठीक आहे, ओके. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या नंतर सुद्धा आपले व्हिडिओचे चालू राहतील, जेणेकरून आपल्याला चालू घडामोडीला